कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान हे केवळ भाषेसमोर नव्हे तर संपूर्ण मानवतेपुढचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे अभिजात भाषा आणि साहित्य, भूत, वर्तमान आणि भविष्य या विषयावर आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. भारतासह परदेशातील एकूण 327 अभ्यासक, प्राध्यापक आणि संशोधकांनी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिषदेचे उद्घाटन डॉक्टर तारा भवारकर यांच्या हस्ते झाले. भाषा ही जिवंत, जैविक आणि माणसांना जोडणारी शक्ती आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी मराठी भाषेच्या सांस्कृतिक मूल्यांचा जप करत आधुनिक काळातील विकासाशी सांगर घालण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉक्टर मिलिंद जोशी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अपेक्षित शासकीय पाठबळ आणि निधीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. डॉक्टर मोरे यांनी संत परंपरेपासून आधुनिक काळापर्यंत मराठीच्या वैचारिक परंपरेचा आढावा घेत भाषा ही संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक जडणघडणीची महत्त्वाची वाहिनी असल्याचे स्पष्ट केले. परिषदेत विविध सत्रात 155 संशोधन निबंध सादर करण्यात आले. प्राचार्य डॉक्टर विवेक रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा मुद्दा आहे, पण पुढचं जे आव्हान आहे त्याच्यापेक्षा मोठं आहे. आणि तुमच्या माझ्यासाठी सांगतो, ते फक्त मराठी पुरतं नाही, ते जगातल्या सगळ्या भाषांचं, म्हणजे ते ह्युमॅनिटी पुढचं आव्हान आहे. ते आव्हान कोणापुढचं आहे? हे ह्युमॅनिटी पुढचं आव्हान आहे. आणि मग तुम्ही सगळे मोठमोठे AI वाले तज्ज्ञ जर पाहिले की ज्यांनी AIतून निवृत्ती घेतली, हिंटन नावाचा उदाहरणाचं आहे, तो गुगलमध्ये वगैरे मोठमोठ्या पदावरती लोक होते, त्याचा त्याग केला आणि आज मिळतीला ते एरिक श्मिट आहे. ही मंडळी सांगतायत सगळ्या लोकांना समजावून की जरा शाने व्हा, सावध व्हा, इतकं कोणाच्या आहारी जाऊ नका. हा त्यातला मुद्दा आहे. हेच मला या निमित्ताने सांगायचं होतं. भाषेमुळे अनुभवाचं कालांतर होतं. इतिहासामधली एखादी गोष्ट आपल्याला वर्तमानामध्ये सांगता येते. आपल्या भाषेमुळेच आपल्याला अन्य भाषा शिकणं सोपं जातं. कला साहित्याचा आस्वाद घेता येऊ शकतो. जर भाषेची पाळंमुळं आपल्या जीवनाशी इतकी निगडीत आहेत, तर मग आपली भाषेविषयीची दुरवस्था किंवा अनास्था जी आहे तिचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न. मला नेहमी असं वाटत आलं आहे की मराठी माणसांची मानसिकता हेच मराठी भाषेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की भाषा केवळ ओठातून येऊन चालणार नाही, ती पोटातून आली पाहिजे. त्यासाठी ती भाषा बोलणाऱ्या माणसाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आपण त्या भाषेमध्ये निर्माण केलं पाहिजे. ही केवळ राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही, ती भाषा बोलणाऱ्या माणसांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून ज्या भाषांना यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, नंतरच्या सर्वेक्षणामध्ये त्या राज्यातली भाषेची स्थिती काय आहे ही खरोखरच आपल्याला चिंता आणि चिंतन करायला लावणारी आहे. आणि त्यामुळं पोकळ अभिमान, अस्मिता यांच्या आहारी न जाता आपण गांभीर्याने भाषा चिंतन केलं पाहिजे. आणि भाषेविषयी आपल्याला काय करता येऊ शकेल, व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, शिक्षण संस्था म्हणून, विद्यापीठ म्हणून, शासन म्हणून, याचा आपल्याला साकल्याने विचार करावा लागेल.